मनापासून स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. त्यांच्यासोबतच या सिनेमातील आणखी एक कलाकार जे दीनबंधूमध्ये त्यांचा उल्लेख करणार नाहीयेत असे म्हणजेच गणेश यादवजी, त्यांनाही मी विनंती करते की त्यांनीही स्टेजवर यावं. मगाशी खरंच मी म्हणाले तसं भारावल्यासारखं झालं होतं, पण हा अख्खा सिनेमा करताना पावला पावलावर त्यांचे विचार जगताना तुम्हाला दोघांनाही काय वेगळ्या जाणीवा, काय संवेदनातून तुम्ही गेले आहात. केवळ एक सिनेमा नक्कीच नसणार आहे हा तुमच्यासाठी, काहीतरी वेगळं असेलच या सिनेमातून तुम्हालाही मिळालेलं जे आम्हाला मिळणार आहे. त्याबद्दल प्लीज सांगा. नमस्कार. खरंच हा सिनेमा नुसता एक प्रोजेक्ट नसून हा खूप आतून हलवणारा हा प्रोजेक्ट होता किंवा हा अनुभव होता. कारण आतापर्यंत मला असं वाटतं सगळ्यांना असंच आहे की जेवढं आपल्या इतिहासात वाचलेलं आहे किंवा इथे तिथे माहितीतलं आलं तेवढेच आपल्याला फुले आणि सावित्री माहिती होते. पण जेव्हा या सिनेमाचं काम सुरू झालं आणि सगळं वाचन सुरू झालं, सगळ्या रिसर्च सुरू झाला, तेव्हा हे लक्षात आलं की बापरे, हे दोघे भयंकर काळाच्या पलीकडे होते. म्हणजे 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जिथे बायका बाहेर पण पडत नव्हत्या, बायकांचं मत नव्हतं, लोकांचं मत नव्हतं, तेव्हा फुलेंना लक्षात आलं की स्वातंत्र्य जरी मिळालं तरी आपण तयारच नाही आहोत स्वातंत्र्यासाठी. कारण आपण स्वतः विचारच करू शकत नाही, आपण आपल्या स्वतःला प्रश्न पडत नाही, तर तुम्ही दुसऱ्याला काय विचारणार. आणि मुळात शिक्षण त्यांनी एवढ्यासाठी सुरू केलं की लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडावा, लोकांच्या डोक्यामध्ये. कारण त्यांना जर ते शिक्षण पोचलंच नाही तर मग ते कसे प्रगल्भ होणार किंवा कसे स्वतः त्याच्यावरती विचार करायला लागणार. त्याच्यासाठी त्यांनी हे काम सुरू केलं. कारण सुरुवातीला त्यांना स्वातंत्र्य चळवळीतच जायचं होतं, पण एका प्रसंगामुळे जो सिनेमात आहे ज्याच्यामुळे त्यांना हे सगळे मूलभूत प्रश्न पडले आणि त्याच्या तिथून हे काम सगळं सुरू झालं. आणि मग त्यांनी पहिलं केलं की आपल्या पत्नीला शिकवलं. कारण जोडीदार म्हणजे आपण म्हणतो जिला जीवनात सगळ्या अख्ख्या प्रवासात घेऊन जायचंय, तिलाच जर हे पर्पज, आपला जो उद्देश आहे तो कळला नाही तर मग काय उपयोग. म्हणून त्यांनी पहिलं तिला शिकवलं, सावित्रीला शिकवलं आणि दोघांनी मिळून तो म्हणतात ना की नंतर असं झालं की 2 शरीर आणि 1 जीव असा अखंड प्रवास होता त्यांचा. तर त्यामुळे मुळात म्हणजे मला हे दिसलं की आपण छोटे छोटे प्रोजेक्ट्स करत असतो किंवा आपण काही ना काहीतरी आपले ॲस्पिरेशन्स असतात, पण बरेच वेळेला आपल्यालाच माहिती नसतं की आपल्याला जगण्याचा पर्पज काय आहे किंवा आपला उद्देश मेन मुख्य काय आहे की आपण काय जगतो आणि काय देऊ शकतो परत. तर हे कुठेतरी मला असं वाटतं नट म्हणून किंवा मला एक पर्सन म्हणून मला असे प्रश्न पडले आणि कुठेतरी आतून हल्ल्यासारखं झालं. कारण अदरवाईज हे म्हणजे हे सगळं करणं सोपं नव्हतं, म्हणजे खूपच सगळं कठीण होतं. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की जोपर्यंत आपण त्याच्यावरती विश्वास नाही ठेवत तर मग प्रेक्षक कसा विश्वास ठेवतो. त्यामुळे त्या विश्वासानेच हे सगळं करावं लागलं आणि त्या विश्वासात या जर्नीत हे कळलं की खरोखरच आपण पण काहीतरी समाजाला द्यायला पाहिजे, काहीतरी परत हे भेट करायला पाहिजे. आणि मुळात त्या दोघांमधलं जे इक्वेशन होतं ना ते फार कमी बघायला मिळतं. आहे, अजूनही आहे. म्हणजे खूप समाजात याच्यात काम करायला आपण प्रकाश आमटे आणि हे बघतो किंवा अभय बंग आणि राणी बंग बघतो. अशी खूप जोडपी आहेत जे वेगवेगळ्या व्यवसायात किंवा वेगवेगळ्या एरियामध्ये असे खूप कामं करत असतात आणि बेमालूम कामं करत असतात. आपल्या बऱ्याच वेळेला माहिती पण नसतं. पण फुलेंचं जे काम आहे ते म्हणजे आज मी आहे किंवा आपल्या ज्या काही सगळ्या बायका आहेत किंवा ज्या आज पायावर उभ्या आहेत किंवा ज्या काही ॲम्बिशन्स त्या स्वतः हे करतायत ते फुल्यांमुळे आहे. त्यामुळे एका अर्थाने ते दैवतच आहे आपलं, असं मला हे